नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 जानेवारी 2026. तर आज पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामोडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतात 26 जानेवारी 2026 रोजी साजऱ्या झालेल्या 77व्या प्रजासत्ताक दिन समारंभात प्रमुख पाहुणे कोण होते? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच वरीलपैकी ए आणि बी. बघा, अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लियन या दोघांनाही प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या प्रजासत्ताक दिनादिवशी आमंत्रित करण्यात आले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख पाहुणे हे दोन होते. अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लियन. बघा, हे जे अँटोनियो कोस्टा आहेत ते युरोपियन परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि उर्सुला वॉन डेर लेयन ह्या युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा आहेत, म्हणजेच युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, ही यांची पहिलीच वेळ होती जेव्हा युरोपियन संघाच्या दोन शीर्ष नेत्यांना एकत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2026मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी एकूण किती पद्म पुरस्कार देण्यास मंजुरी दिली आहे? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 131. तर एकूण 131 एवढे पद्म पुरस्कार नुकतेच 2026मध्ये जाहीर झाले आहेत. आणि ते राष्ट्रपतींच्या तर्फे देण्यात येणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत 5, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113. तर असे एकूण 131 पुरस्कार नुकतेच मंजुरी भेटली आहे. एकूण 131 पुरस्कारांना, पद्म पुरस्कारांना मंजुरी देण्यात आली आहे. तर बघा, यामध्ये 16 आहेत मरणोपरांत, 19 आहेत महिलांना पुरस्कार भेटले आहेत. तर पुढे बघूयात आपण पद्मविभूषण 2026 कोणाकोणाला भेटले आहेत ते पाहूयात आपण. बघा, धर्मेंद्र सिंग दिओल मरणोपरांत कलाक्षेत्र, के.टी. थॉमस पब्लिक अफेअर्स, एन. राजम कलाक्षेत्र, पी. नारायणन साहित्य व शिक्षण क्षेत्र, V.S. अच्युतानंदन मरणोपरांत पब्लिक अफेअर्स. बघा, पुढील विजेते आहेत पद्मविभूषण 2026. बघा, अलका याग्निक कलाक्षेत्र, भगतसिंह कोश्यारी पब्लिक अफेअर्स, कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी चिकित्सा, ममुटी कला, डॉक्टर नोरी दत्तात्रेयुडू चिकित्सा, पीयूष पांडे मरणोपरांत कला. बघा, पुढील आहेत SKM मैलानंदन सोशल वर्क, शतावधानी आर. गणेश कला, शिबू सोरेन मरणोपरांत पब्लिक अफेअर्स, उदय कोटक व्यापार व उद्योग, V.K. मल्होत्रा मरणोपरांत पब्लिक अफेअर्स, वेल्लापल्ली नटेसन पब्लिक अफेअर्स, विजय अमृताराज स्पोर्ट्स. बघा, पुढे आपण पाहणार आहोत पद्मश्री 2026 यातील जी मुख्य नाव आहेत ते आपण पाहणार आहोत. तर बघा, रोहित शर्मा क्रिकेट क्षेत्र, हरमनप्रीत कौर महिला क्रिकेट, सविता पुनिया हॉकी, आर. माधवन चित्रपट, प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट, अंके गौडा समाजकार्य. बघा, पुढील विजेते आहेत भिकल्या लाडक्या धिंडा कला, हे महाराष्ट्रातील आहेत. आर्मिंडा फर्नांडिस औषध क्षेत्र. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, 2026मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपती पोलीस रंग म्हणजेच प्रेसिडेंट पोलीस कलर पुरस्कार देण्यात आला आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, सिक्कीम पोलीस. तर सिक्कीम पोलिसांना हा प्रेसिडेंट पोलीस कलर पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, अशोक चक्र हा शांततेतील सर्वोच्च पुरस्कार 2026मध्ये कोणाला देण्यात आला आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, शुभांशु शुक्ला. तर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र हा शांततेतील सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे 2026चा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बोर्ड ऑफ पीस हा एक आंतरराष्ट्रीय मंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केला असून
त्यांच्या स्थायी सदस्यत्वासाठी किती शुल्क म्हणजेच फी आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 1 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच 1 बिलियन $. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, कोणत्या राज्य सरकारने 2026 गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी ओडिसा. ओके, तर ओडिसा या राज्याने 2026 गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. बघूयात आपण 7वा प्रश्न. महाराष्ट्राने बेंबला नदी सिंचन प्रकल्पासाठी एकूण किती रक्कम मान्य केली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 4,775 कोटी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एकूण 4,775 कोटी या प्रकल्पासाठी मान्य केलेले आहेत. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, ही जी मंजुरी आहे ती यवतमाळ जिल्ह्यातील या प्रलंबित प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी म्हणजेच त्याचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. बघा, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच 24 जानेवारी. दरवर्षी आपण 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय हा जो दिवस आहे तो संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी घोषित केलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 आहे. बघा, इन स्पेसने भारतातील पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण तारांगण म्हणजेच अर्थ ऑब्झर्वेशन तयार करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए कन्सोर्टियम पिक्सेल. ओके, तर कन्सोर्टियम पिक्सेलसोबत इन स्पेसने भारतातील पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण तारांगण तयार करण्यासाठी करार केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे. कोणता देश भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच स्पेन. ओके, तर नुकताच स्पेन हा देश भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये नुकताच सामील झालेला आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, IPOI म्हणजेच इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह ही भारताने 2019 सुरू केलेली आंतरराष्ट्रीय पुढाकार योजना आहे. ओके, तर बघा, याचे उद्दिष्ट म्हणजे इंडो पॅसिफिक प्रदेशात समुद्री सुरक्षा, सहकार्य, शाश्वत विकास, समुद्री पर्यावरण संरक्षण वाढवणे हा आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो उद्देश. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आता नुकतेच जे झाले आहेत पद्म पुरस्कार त्याच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ओके, तो आपण पाहू शकता. तर भेटूयात आपण विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.